शृंगार रे हा माझा शृंगार रे माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. मला वाटतं की हिचा निश्चय एखाद्या पर्वता एवढा कठोर असावा जो कोणी नाही तोडू शकणार. कोणी नाही. मी जाईन आणि त्यांना समजावेन की हे चुकीचं आहे. त्यांनी हे असं करू नये. हा फक्त माझा स्वतःचा निर्णय आहे, कारण मी माझ्या स्वाभिमानाला धक्का लावून कधीही काही मिळवण्याचा प्रयत्न नाही केला. मॅडम कलेक्टर, मला कधीही रितिकाला माझ्यापासून दूर होऊ द्यायचं नव्हतं, पण जेव्हा रितिकाच्या वडिलांनी राकेशला फाशीची शिक्षा ऐकवली त्या दिवशी राकेशच्या वडिलांचा ताबा सुटला. आजही मला तो दिवस आठवतो. नाही मम्मी, नाही, हे असं मुळीच नाही घडू शकत. माझे पप्पा ओळखतात राकेशला, की राकेश असं अजिबात नाही करू शकत. माझे पप्पा खूप प्रेम करतात माझ्यावर, आणि शिवाय ते आपल्या जावयाला मृत्यूची शिक्षा का सुनावतील? नाही मम्मी, नाही मम्मी, असं मुळीच नाही होऊ शकत. असं झालेलं आहे. तुझ्या बापाने माझ्या मुलाला मृत्यूची शिक्षा सुनावली आहे, पण मी असं नाही होऊ देणार. त्याचा बाप अजून जिवंत आहे. हा निर्णय सुनावून तुझ्या बापाने आपल्यातलं नातं आता कायमचं संपवून टाकलाय. त्याला ह्या गोष्टीचंही भान नाही राहिलं की तो त्याचा जावई आहे. शिवाय त्याला हे चांगलंच ठाऊक होतं की माझा मुलगा देशद्रोही नाही आहे. मम्मी, मम्मी, माझ्यावर विश्वास ठेवा. मला खरोखरच नाही माहित की हे सगळं कसं झालं. प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. माहित होतं त्यांना की तो त्यांच्या मुलीचं सौभाग्य आहे. असं करून त्यांनी ना फक्त आपल्या मुलीचं सौभाग्यच हिरावून घेतलं, शिवाय माझ्या मुलाच्या माथ्यावर देशद्रोही असण्याची मोहरही उमटवली. मी त्याला कधीही माफ करू शकणार नाही, मुळीच नाही. मम्मी, मम्मी, मी नाही जाणार. मम्मी, अरे हे काय करताय तुम्ही? घेऊन जातोय हिला हिच्या बापाच्या घरी. जर त्याने या नात्याचा आदर नाही ठेवला तर मीही या नात्याला ठोकर मारतो, थुंकतो मी त्याच्यावर. सोडा तिला. अहो, याच्यात बिचारे सुनबाईचा काय दोष आहे? हिचा सगळ्यात मोठा दोष हा आहे की जज आदित्य प्रतापची मुलगी आहे. आता हिला हिच्या बापाच्याच घरी राहावं लागेल. कदाचित हिच्या बापाला हिला पाहिल्यावर आपल्या चुकीची जाणीव होईल. मम्मी, मम्मी, मी नाही जाणार. मम्मी, सोडा तिला. मी नाही जाणार. नाही, सोडा तिला. सोडा, सोडा, सोडा मला. मी नाही जाणार. अहो, मला नाही जायचंय. पप्पा, प्लीज मला ऐकायला. मम्मी, मम्मी. हे भगवंता,
मी काय करू? शालू, मी नको नको म्हणत असून सुद्धा हे रितिकाला घेऊन गेले. आजवर माझ्या मनात ही आशा होती की माझी सून घरी परत येईल, पण आज ती आशाही संपली. आत्या, जर तुझं रितिका वहिनीवर इतकं प्रेम आहे तर तू असं का नाही करत, ज्यामुळे रितिका वहिनीला पुन्हा एकदा या घरात आणता येऊ शकेल? हे काय बोलतेस तू शालू? मला तिच्या सुखाला ग्रहण लावायची अजिबात इच्छा नाही. अगं, माझी मनापासून इच्छा आहे की माझ्या सुनेचं आयुष्य पुन्हा एकदा सावरावं. पण असं नाही होऊ शकत का आत्या की रितिका वहिनीचं लग्न राहुल दादाशी होईल? पण असं नाही होऊ शकत का आत्या की रितिका वहिनीचं लग्न राहुल दादाशी होईल? हो आत्या, अगं राहुल दादा ही तुझाच मुलगा आहे ना, आणि एक ना एक दिवस तुला राहुल दादाचं लग्न करायचंच आहे ना. मग रितिका वहिनीशीच राहुल दादाचं लग्न का नाही होऊ शकत? शालू, जिभेला आवर घाल तू हा विचार करण्याची हिंमत तरी कशी केलीस? पण काका, मी ते शालूने जे काही सुचवलं योग्य सुचवलंय. अखेर यात वाईट काय आहे? ही तर जुनी परंपराच आहे की घरातली सून जर विधवा झाली तर मग धाकटा भाऊ तिला डोक्यावर चादर टाकून आपलंसं करतो. यामुळे सुनेचं आयुष्यही सावरतं आणि घरची अब्रू घरातच राहते. निलिमा, तू आणि मी 35 वर्ष एकत्र आहोत. आणि हे तुला चांगलंच माहित आहे की मी कधी थुंकलेलं चाटत नाही. इतकी कटुता भरलीये तुमच्या मनामध्ये. ही गोष्ट तुम्ही यासाठी बोलताय की तुमच्याप्रमाणे रितिका परकी होऊन गेलीये. पण ती परकी नाहीये. हा समाज, हे जग आजही तिला राकेशची विधवा आणि तुमची सून मानतं. केवळ हेच कारण आहे की व्याही तिचं लग्न ठरवण्याच्या अगोदर तुमच्याशी बोलायला आले होते. आणि तुम्ही परक मानताय. पण नुसतं परक मानून कोणी परक नाही होत. तुझ्या वाटण्या किंवा न वाटण्याने काही होत नाही. निलिमा, तू माझी पत्नी आहेस ना? पत्नीच राहा तू. मी जिवंत आहे अजून. मला वाटतं म्हणून का नाही होऊ शकत? या घरची अब्रू या घरामध्ये का नाही टिकून राहू शकत? मला माहितीये तुम्हाला कोणती गोष्ट अडवतीये. तो आहे
आहे तुमचा अहंकार. म्हणून तुम्ही या घरच्या सुनेला ठोकर मारली, या घरातून बाहेर काढलं. यासाठी तुम्हाला तिला परत आणायचं नाही. पण तुम्ही काळजी नका करू. तुम्हाला काहीही करायची आवश्यकता नाहीये. यापुढे जे काही करायचंय ते मी करेन. खूप दुःखाची गोष्ट आहे. खूप दुःखाची गोष्ट आहे की एक आई असूनही तू आपल्या तरुण मुलाचा मृत्यू विसरून गेलीस. तुझं रक्त पांढरं होऊ शकतं पण माझं नाही. ना मी ते विसरलोय आणि ना मरेपर्यंत विसरणार आहे. आता माझा निर्णय ही ऐक तू. जी गोष्ट नाही होऊ शकत ती नाही होऊ शकत, नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. शांत स्वभाव बरा नसतो रितिका. तसंही तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नाहीये. आज थोड्या वेळासाठी भेटली असती ही गप्प आहेस. कम ऑन, काहीतरी बोल ना. काय बोलू मानस. बहुतेक तू देखील माझं मन नाही समजू शकत. समजतंय मला रितिका, तुझ्या मनात काय आहे हे समजू शकतो. मला माहिती आहे तुझ्या मनात माझ्याबद्दल काहीही नाही आहे. पण माझ्या बाबतीत सांगू शकतो, माझ्या मनात फक्त रितिका आहे आणि रितिकाविषयीचं प्रेम. रितिका हे माझं प्रेमच आहे आणि या सत्यामुळे मी तुला नकार दिलेला असूनही होकार द्यायला भाग पाडला. मी हो तर म्हटलंय, पण या अपेक्षेने की मला या जगात कोणी समजून घेऊ ना घेऊ, कोणी साथ देऊ ना देऊ, पण तू मला साथ जरूर देशील. तू मला जरूर समजून घेशील. राईट रितिका. रितिका, प्रेम करणारे अटी नाही घालत. त्यांना त्यांचा आनंद प्रिय असतो ज्यांच्यावर ते प्रेम करतात. आणि माझ्यासाठी तुझा आनंदच सर्व काही आहे. हा, ही गोष्ट वेगळी आहे की परमेश्वराने मला खूप आनंदी जीवन दिलेलं आहे. एक सांगू तुला, जसा मी आज तुझ्यासोबत आहे ना तसाच मी कायम राहीन. लग्नानंतरही तेच होईल जी तुझी इच्छा असेल. मानस, माझी इच्छा तर ही आहे की मी राकेशला निरपराध सिद्ध करू शकेन. आणि मला असं वाटतं की लग्नानंतर तू मला साथ द्यावीस. तू देशील ना मला साथ यामध्ये? मी आयुष्यभर तुझी साथ देईन रितिका. राकेशबद्दलचं तुझं बोलणं माझं प्रेम कधीच कमी नाही करणार. आणि गुलशन सहायच्या बाबतीत मी बरीच माहिती मिळवलेली आहे. आणि हो, तुला एक गोष्ट सांगायला मी विसरलो. कोणती गोष्ट? हेच की गुलशन सहायला तुझ्या बाबतीत सर्व काही माहिती आहे. आणखी कुणाला माहीत असो वा नसो, गुलशन सहायला हे माहिती आहे की आपलं लग्न ठरलेलं आहे. काय? येस रितिका, याने हे अगदी उघड आहे की त्याची नजर तुझ्या प्रत्येक कृतीवर आहे. मला समजतच नाहीये मानस, पण त्याच्या विरोधात पुरावे कुठून गोळा करू? वेल, हे तुला समजलेलंच आहे की राकेशला फसवण्याच्या मागे सगळ्यात मोठा हात गुलशन सहायचा होता. काय माहित त्याने किती लोकांना वापरलं होतं. ते सगळे साक्षीदार त्याने विकत घेतलेले होते. जर तुला राकेशला निरपराध सिद्ध करायचंय तर तुला मागे वळून चालावं लागेल. हो, हे सगळं ठीक आहे, पण गुलशन सहायने राकेशला फसवण्यामध्ये ज्या ज्या लोकांचा वापर केला होता तुला त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल. त्यांना सत्य बोलायला भाग पाडावं लागेल. गुलशन सहायला साथ ज्या लोकांनी दिली होती त्यांनाच हत्यार बनवून तू गुलशन सहायला सडेतोड उत्तर देऊ शकतेस. अँड आय थिंक यू शुड डू दॅट. तू बोलतोयस ते बरोबर आहे मानस, पण मला माझ्या पॉवरचा वापर करून राकेशला निरपराध सिद्ध नाही करायचंय.
नाहीतर सर्व लोक बोट दाखवतील माझ्याकडे की मी माझ्या पॉवरचा वापर करून राकेशला निरपराध सिद्ध केलं. नाही, मला हे नाही करायचंय. आणि म्हणूनच मला तुझ्या साथीची गरज आहे. हे बघ, जर मी ठरवलं तर मी जजमेंटची कॉपी अगदी सहज क्षणभरात मिळवू शकते. पण माझं म्हणणं आहे की ती जजमेंटची कॉपी तू मिळवावीस. म्हणजे आपल्याला हे कळेल की या सर्व प्रकरणात कोणती कोणती माणसं इन्व्हॉल्ड आहेत. आणि मी गुलशन सहायचं खरं रूप उघड करू शकेन. तू देशील ना साथ मला? ऑफकोर्स रितिका, प्रत्येक पावलावर तुला साथ देईन मी. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. या अशा प्रयत्नांनी काहीही साध्य होणार नाही. उलट सगळं आणखीन बिनसेल. तू तुझ्या साहेबांना समजावत का नाहीस? मॅम, मी माझ्या सरांना समजावेन तर खरं, पण ते तर एका अशा माणसाच्या शोधात आहेत ज्याच्या मदतीने ते रितिकाचे सगळे वार परतवून लावू शकतील. असा माणूस ना तो मानस असू शकतो, ना त्या रितिकाच्या आसपास राहणारी कोणी व्यक्ती. आणि आतापर्यंत तर रितिकाला काही कल्पनाही नव्हती की राकेशच्या प्रकरणात सरांचा काही हात असू शकतो. पण आता सरांच्या ऍक्टिव्हिटीजमुळे तिला या गोष्टीची पक्की खात्री झाली. पण ती इतक्या सहजासहजी ते सिद्ध नाही करू शकणार. पण मॅम, आपल्याला सावध तर राहावंच लागणार आहे. हो, ते तर आहेच. तुझ्या साहेबांना काहीतरी असं करावं लागेल की सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. सरांनी राकेशला बघा पूर्णपणे कायद्याच्या जाळ्यात तर अडकवलं होतं, पण याच्या अगोदर तो फाशीची शिक्षा होऊन मरण्याआधीच पोलिसांच्या गोळीला बळी पडला. तुझ्या साहेबांना राकेशला बाजूला करायचं होतं, ते तर त्यांनी करून दाखवलं. पण आता तर त्यांना खूप सावध राहावं लागेल की त्यांचा कोणीही माणूस रितिकाच्या हाताला लागता कामा नये. तुम्ही खरं बोलताय. आपण आपल्या सगळ्या माणसांना सतर्क करूया आणि रितिकाच्या एक एक ऍक्टिव्हिटीवर लक्ष ठेवूया. हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. पण आपण कोण बोलताय? मी राकेशची मम्मी बोलतीये. तुम्ही? हो, मला एकदा तुम्हाला भेटायचं होतं. अशी कोणती गोष्ट झाली की तुम्हाला मला फोन करावा लागला? ती तशी काहीशी महत्वाची गोष्ट आहे. ती मी तुम्हाला भेटल्यावरच सांगू शकते. काय तुम्ही एकदा मला भेटू शकता? हे बघा, जर हे महत्वाचं नसतं तर नक्कीच मी तुम्हाला त्रास दिला नसता. आता तुम्ही फोन केलाय तर भेटायला तर यावंच लागेल मला. पण मला हेच समजत नाहीये की आपण कोणत्या नात्याने भेटायचं. सगळी नाती तर तुम्ही आपणहूनच तोडून टाकलीत. शारदाताई, जितकं वाईट तुम्हाला वाटतंय त्यापेक्षा कितीतरी जास्त वाईट मला वाटत होतं. मी तर माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला होता. माहितीये मला. रितिकाने सगळं काही सांगितलं होतं. आज मी संध्याकाळी देवळात जाणार आहे. तुम्ही तिथेच या ना मग. ठीक आहे, मी येईन मंदिरामध्ये. खूप खूप धन्यवाद. मी तुमची देवळात वाट बघेन. नमस्कार. नमस्कार. हे मी काय ऐकतोय दीदी, आणि हे तू काय करायला निघालीयस? भाऊजी सांगत होते की तुला त्या रितिकाला या घरात सून करून घेऊन यायचंय. हो, सुंदर रितिका या घराची शोभा होती. माझ्या राकेशची सावली आहे ती. जर राकेशच नाहीये तर
त्याची सावली काय कामाची? राकेश भले जिवंत नसेल, पण त्याचा हा अर्थ तर नाही की मी त्याची सावली सोडून द्यावी. रितिका या घरात येणार आणि तिला मी सून करून घेऊन येईन. हे बघ दीदी, तू म्हणतेस ते सगळं बरोबर आहे, पण तू काय भाऊजींच्या इच्छेच्या विरुद्ध जाणार आहेस? त्यांच्या इच्छेची जराशीही पर्वा नाहीये तुला? अरे ज्या मुलीला नेऊन त्यांनी तिच्या घरी सोडलं होतं त्या मुलीला तुला पुन्हा या घरात घेऊन यायचंय? या गोष्टीमुळे त्यांचा स्वाभिमान किती दुखावला जाईल. रितिका या घरची सून होती, या घरची अब्रू होती. ती दुसऱ्या कोणाची तरी होणार आहे ही गोष्ट त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लागणारी असली पाहिजे. जर समजावू शकत असशील तर समजाव तुझ्या भाऊजींना. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे हे जीव